आज आपण 18 जानेवारी 2026 शाहूवाडी तालुक्याचा 7वा वर्धापन दिन स्नेह मेळावा एवढा उत्साहात चांगला कार्यक्रम पार पडला। सर्वांनी आनंद लुटला। आपले लहान मुलं असतील, सर्वांनी आपल्या प्रतिष्ठानला ज्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्यांचं आपण सर्वांच्या वतीनं अभिनंदन करूया। आणि पहिली गोष्ट सांगायची झालं तर कोणतंही कुटुंब प्रमुख आपल्याला चांगला लागतो। ज्यावेळी आपलं कुटुंब प्रमुख चांगला असतो त्यावेळीच आपला पुढचा वाटचाल हे चांगलं होतं। आजच्या युगात बघितलं तर घर सांभाळायचं म्हटलं तर तिथं कुटुंब प्रमुख चांगला नसेल तर भावाभावांच्यात वाद होतो। परंतु आपल्या शाहूवाडी तालुक्यात एवढी गावं आहेत, आपल्या खेडेगावातला असा शाहूवाडी तालुका एवढ्या मुंबई शहरामध्ये येऊन आपण सर्वांनी एकत्र येऊन एवढ्या उत्साहात भूतो ना भविष्य असा कार्यक्रम केला। आणि साहेब आपण असं दादा असं एक हे करूया की पुढल्या वर्षी अख्ख्या महाराष्ट्रात असला कार्यक्रम झाला नाही अशी आपण आपल्या शाहूवाडीतल्या लोकांना सुविधा देऊया की आमच्या डोक्यात आहे। पण ह्या वर्षी थोडी वेळ कल्पना आम्हाला भेटली नव्हती, थोडा टाइम कमी भेटलं होतं। का इलेक्शनचं दिवस असल्यामुळे सर्वच माणसं बिझी होती आणि माझं बोलणंही लाळे साहेबांवरची झालं होतं। पण आपण आज रात्रीच्या 12:30 वाजायला आले आपण असं मी एक खांद्यावरती जबाबदारी घेऊन सांगतो की आपण असा एक उपक्रम राबवायचा आहे की आज पातर कुठंही महाराष्ट्रात घडलेलं नाही। सगळ्यांच्या सहमतीनं आणि आपल्या संघटनेचे आधारस्तंभ आणि ज्यांनी संघटना सर्व लोकांना एकत्र करून सगळी माझ्या घरची कुटुंब आहेत असं सर्वांना आज इथं आल्यानंतर कुणालाही सर्वांना गावची आठवण आली असेल की सगळं काम धंदा सोडून एवढ्या व्यापातून आपण सर्व लोक आपण एवढी 400 किलोमीटर नोकरीसाठी आपल्या मुलांना शिक्षण चांगलं भेटावं, त्यांची पुढे प्रगती चांगली व्हावी एवढ्यासाठी एवढ्या लांब आलेलो आहे। आणि त्यांची सगळ्यांची पाठीशी असले आपले कृष्णादादा विरळे गावचे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात। त्यांचा पण थोडस कसा काय कार्यक्रम 1 महिना झालं, 1 महिन्यापेक्षा जास्त झाला असेल। दादांना सर्व म्हणजे राजकीय क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रातून या संघटनेला आपल्या कार्यक्रमासाठी मदत केली। त्यांचं सर्वांचं अभिनंदन म्हणून एक दादा 2 शब्दात आपलं हे करतील। शाहूवाडी तालुका प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आपण निरनिराळे उपक्रम करत असतो। तालुका प्रतिष्ठान प्रत्येक वेळेला एक आगळं वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो, कारण की समाजात आपण जन्माला आल्यानंतर आपण समाजात काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून प्रतिष्ठान चालत आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपण भव्य दिव्याचा कार्यक्रम करण्याचं नियोजन करत होतो, परंतु या वर्षी तो कार्यक्रम आपण नियोजित असा केला। गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून शाहूवाडी तालुका परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता या कार्यक्रमासाठी राबत होता। तन मन आणि धन या तिन्ही प्रकारे हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल यासाठी शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता हा झटत होता। आम्ही बघत होतो कोणी या ठिकाणी काम करत असताना कोणाची आर्थिक परिस्थिती नरम असली तरी तो अंग मेहनत करून या ठिकाणी काम करून आपल्याला प्रतिष्ठानला मनोबल वाढवत होता। या ठिकाणी राजकीय क्षेत्रातल्या भरपूर अनेक दिग्गजांनी आपल्याला मदती केल्या। आपले संबंध सर्वांशी चांगले असल्या कारणाने यावेळेला सर्वच लोकांनी आपल्याला पाहुणे मंडळी असतील तालुका प्रतिष्ठानच्या लोकांनी सुद्धा खूप मदत केली आणि शाहूवाडी तालुक्यातील बृहन्मुंबईमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांनी आपल्याला खूप चांगली मदत या प्रतिष्ठानला केली। त्यामुळे आपण भव्य दिव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी करू शकलो। आता मी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की हे मैदान आपण जे घेतलं ते आपल्या गेल्या वर्षी आपल्या कार्यक्रमाला खूप कमी जागा उपलब्ध झाली आणि नियोजन कमी पडलं होतं, त्यामुळे हे मैदान सुद्धा आपल्याला आता या ठिकाणी कमी पडलेलं आहे। तरी मी पुढच्या वर्षी याही पेक्षा जोरात जोशाने आणि मोठ्या ताकदीने कार्यक्रम शाहूवाडी तालुका प्रतिष्ठान करेल। 2 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्याचं नियोजन प्रतिष्ठानचं आहे। पहिल्या दिवशी पूर्ण जिल्ह्यातल्या लोकांना एकत्र करून महिला भगिनींसाठी अतिशय 4 ते 5 हजार महिला भगिनींना या ठिकाणी खेळपैठणीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण नियोजन करणार आहोत। आणि दुसऱ्या दिवशी शाहूवाडी तालुक्यातील फक्त महिलांसाठी हा कार्यक्रम आपण करणार आहोत। आणि आपल्या स्नेह मेळावा या वर्षी जसा जोशात पार पडला तसाच पुढच्या वर्षी सुद्धा नियोजनबद्ध आणि चांगला कार्यक्रम पार पडेल, कारण की तुमच्यासारखे सर्व कार्यकर्ते संचालक मंडळ असू दे कार्यकर्ते असू दे हे माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। म्हणून आज जे पाहुणे आले होते त्यांनी माझ्या या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला। हा सन्मान मी कधी विसरू शकत नाही, कारण की ना भूतो ना भविष्य असा कार्यक्रम याही पुढे आपण करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।
उत्कृष्टात कार्यक्रम झाला की कार्यक्रम होतात पण सर्वांचा मान सन्मान ठेवून येणाऱ्या लोकांचा, बाहेरून आलेले लोक सांगायचं झालं तर या कार्यक्रमासाठी आपले गावावरून एवढ्या लांबून लोक आली, त्यांचा सर्वांचा आणि कमिटीमध्ये जेवढी महिनाभर सहकार्य केलं त्यांचा सगळ्यांचा, आपले काम धंदा सांभाळून, नोकरी सांभाळून एवढं प्रतिष्ठानचं काम केलं. शाहूवाडी तालुक्या प्रतिष्ठानचं मुंबई सारख्या नगरीमध्ये, कल्याण नगरीमध्ये आपलं नाव गाजत आहे. याच्या मागे सर्वांचं श्रेय आहे. या श्रेयाला सगळ्यांचं हे करून धन्यवाद. असंच प्रगती करून पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम कसा होईल याच्याकडे सर्वांनी लक्ष देऊन हे करूया. धन्यवाद.